नेत्याला आव्हान करतो याच्यापेक्षा मराठी बोलणार नाही ही मगरुरी असून उपयोगाचं नाही। जो महाराष्ट्रामध्ये राहतो त्यानं मराठी शिकलं पाहिजे, मराठी बोललं पाहिजे। मग तो सर्वसामान्यातला सर्वसामान्य असू दे, केवढाही मोठा उद्योजक असू दे, पण मी मराठी बोलणारच नाही, माझं काय करायचं ते करा, अशी मगरुरी कोणामध्ये असू नये। कारण आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, आपण मराठी माणसं आहोत आणि अशा माणसानं सांगायचं की मी मराठी बोलणारच नाही आणि मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे। केडियानं राज ठाकरेंना आव्हान देताना ट्विट केलेला आहे आणि या ट्विटमध्ये मला मराठी येत नाही, 30 वर्षांपासून मी मुंबईमध्ये राहतो आणि मला मराठी येत नाही, तुझ्या या वागणुकीमुळे मी मराठी शिकणार नाही, काय करायचंय ते कर, अशा शब्दात क्या करना है बोल अशा शब्दात एकेरी उल्लेख राज ठाकरेंचा केलेला आहे। आणि यानंतर पुन्हा एकदा त्यानं ट्विट केलं आणि त्यामध्ये तो राज ठाकरेंना म्हणतोय ड्रामा नाटकं बंद कर राज ठाकरे, तुमचे 3-4 गुंडे येऊन आम्हाला मारतील, पण मी जर कधी अमरण उपोषणाला बसलो तर तुला हात जोडून माफी मागत यावी लागेल, असं यावेळेस त्यानं पुन्हा ट्विट केलेलं आहे। मी प्रतिज्ञा घेतो की मी मराठी शिकणार नाही, असं देखील या केडियानं म्हटलेलं आहे। आणि यानंतर तुझं काय उरेल अशा शब्दात राज ठाकरेंना थेट ललकारलेलं आहे। त्यामुळे आता राज ठाकरे आणि मनसेची काय भूमिका आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।